26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य भेटलं, पण तेव्हा आपल्याला हक्क भेटले नव्हते. 26 जानेवारी 1950ला जेव्हा संविधानाची पूर्ण भारतभर अंमलबजावणी झाली, तेव्हा आपल्याला आपल्या जीवनाचे मूलभूत हक्क भेटले. आणि या संविधानाचे निर्माते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पालकमंत्री येतात, ध्वजारोहण करतात, पण बाबासाहेबांचं नाव घेत नाही. आता काही लोकांना वाटलं असेल की बाबासाहेबांचं नाव घेणं महत्त्वाचं आहे का? हो, महत्त्वाचं आहे. कारण की बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अहोरात्र परिश्रम करून हे संविधान लिहिलं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचे मूलभूत हक्क भेटले. आणि बाबासाहेबांच्या प्रती लोकांना किती आदर आणि प्रेम आहे तुम्हाला या पुढच्या व्हिडिओद्वारे कळेलच. जो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही थपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, मी माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूनचे गाड्या उपसील, मी माती काम करेन, म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मी भांडी घासेन, वाळू उचलेन, पण जे कोणी आमच्या बाबासाहेबांचं नाव पुसण्याचं काम करत आहे हे मी खपवून घेणार नाही, असं ठामपणे म्हणणाऱ्या या ताई एक वन कर्मचारी आहे. बाबासाहेबांच्या प्रती त्यांच्या आदराला आणि त्यांच्या प्रेमाला माझा क्रांतिकारी जय शिवराय, जय भीम. जय डॉक्टर भीमराव आंबेडकर की जय.